नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता आज आहे सोमवार, तर आज आहे कोजागिरी पौर्णिमा. कोजागिरी पौर्णिमा असल्यानिमित्तामुळे आता प्रत्येकाच्या घरामध्ये काही ना काही अडचणी ह्या असतातच. कोजागिरी पौर्णिमा हा माता लक्ष्मीचा अत्यंत शुभ दिवस मानला जातो, कारण की या दिवशी माता लक्ष्मी जी आहे तर पृथ्वीवरती भ्रमण करत असते. कोणते भक्त माता लक्ष्मीची सेवा करतात, रात्रभर जागरण करतात, हे माता लक्ष्मी बघत असते आणि त्या घरामध्ये मग वास करत असते. त्या घरातील कोणत्याही अडचणी असतील तर त्या सगळ्या मग दूर करण्यासाठी माता लक्ष्मीचा मदत होत असते. तर मग आपल्याला काय करायचं आहे, आता तुमच्या घरामध्ये पण लहान मुलांना इडापिडा होत असेल, नजरबाधा होत असेल किंवा घरामध्ये पितृदोष असेल, तर आता ह्या सगळ्या जर गोष्टी घडत असतील तर आता मुलींची विवाह जुळून येत नसतील तर त्यावेळेस मग आपल्या घराला पण दोष लागल्यानंतर पण ह्या गोष्टी घडत असतात. घरामध्ये आपल्या अखंड लक्ष्मी प्राप्त व्हावी असे प्रत्येकाला वाटत असते, पण आपण काही सेवा उपाय करत नसल्यावर आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी कशी प्राप्त होईल, तर मग होणारच नाही. त्यामुळे मग आपण पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीच्या काही सेवा केल्या, उपाय केले तर मग आपल्या घरामध्ये अखंड माता लक्ष्मी प्राप्त होत असते. तर हा पौर्णिमा हा जो दिवस आहे तर अत्यंत शुभ दिवस मानला जातो माता लक्ष्मीची सेवा करण्यासाठी. आता जर तुम्हाला इतर वेळी काही सेवा करणं होत नसेल तरीही चालेल, पण पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून सेवा करायची आहे, कारण की कोजागिरी पौर्णिमा या दिवशी रात्रभर जागरण केले जाते, माता लक्ष्मीचे नामस्मरण केले जाते. कारण की ही जी पौर्णिमा आहे तर ही पौर्णिमा वर्षातून एकच वेळा येत असते, म्हणून आपल्याकडून जेवढ्या माता लक्ष्मीची सेवा करणं शक्य होत असेल तेवढ्या सेवा आपल्याला आवर्जून करायचं आहे. त्याचप्रमाणे मग जे आपण मसाला दूध बनवलं जातं त्यामध्ये मग चंद्र बघितला जातो, चंद्र बघून मगच ते दूध ग्रहण केले जाते. सगळ्यात अगोदर देवांना दिलं जातं आणि त्यानंतर घरातील इतर व्यक्तीने मग हे जे दूध आहे तर हे ग्रहण केलं जात असतं. तर ही जी पद्धत आहे तर सगळीकडे वेगवेगळी पद्धत आहे, त्यामुळे तुमच्या भागामध्ये जशी पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही मग कोजागिरी हा जो दिवस आहे पौर्णिमेचा तर तो साजरा करू शकता. आता तुमची एखादी इच्छा आहे तर ती इच्छा पूर्ण होत नाही, घरामध्ये सतत वादविवाद होत असतात किंवा इतर कोणत्या ना कोणत्या अडचणी निर्माण होतात. घरात एखादी व्यक्ती अशी आहे की ती खूप कष्ट करते पण त्या कष्टाला पाहिजे तसं यश मिळत नाही, त्यामध्ये एखादं काम होत नाही, त्या कामामध्ये कोणत्या ना कोणत्या अडचणी निर्माण होत असतील तर त्यावेळेस आपल्याला मग संध्याकाळी कापुरासोबत एक वस्तू जाळायची आहे, ज्यामुळे काय होईल की आपल्या घरातील इडापिडा म्हणा, नजरबाधा असेल, पितृदोष असेल तर ह्या सगळ्या गोष्टी दूर होतात आणि आपल्या घरामध्ये पण अखंड लक्ष्मी प्राप्त होते. तर ही जी वस्तू आपल्याला कापुरासोबत जाळायची आहे तर ती कधी जाळायची आहे आणि ती कोणती वस्तू आहे त्याबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे ही माहिती तुम्हाला पूर्णपणे समजेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आता बऱ्याच जणांना नवरात्रीमध्ये काही सेवा करणं, काही उपाय करणं जमलं नसेल तर हा कोजागिरी पौर्णिमा हा जो दिवस आहे तर या दिवशी पण तुम्ही माता लक्ष्मीच्या सेवा करू शकता. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, एखादी मातीची पंती तुम्ही घेऊ शकता किंवा मग तुम्ही कणकेचा दिवा बनवलात तरीही चालेल. पण दिवा बनवत असताना त्या दिव्यामध्ये आपल्याला मीठ न टाकताच कणिक मळायचं आहे, त्यामध्ये तुम्ही थोडीशी हळद टाकू शकता आणि तो दिवा घ्यायचा आहे. दिव्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे किंवा मग तुम्ही तूप असेल तुमच्याकडे तर तूप पण तुम्ही टाकू शकता. 2 लवंग घ्यायच्या आहेत आणि त्यामध्ये एक हिरव्या रंगाची जी वेलची आहे तर हिरव्या रंगाची वेलची टाकायची आहे. आणि हा जो दिवा आहे तर आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे तर घराच्या मुख्य दरवाजावरून आपल्या उजव्या हातामध्ये हा दिवा घ्यायचा आहे आणि घराच्या मुख्य दरवाजावरून आपल्याला 7 वेळा उतरवून घ्यायचा आहे. डाव्या किंवा उजव्या बाजूने तुम्ही हा दिवा जो आहे तर ठेवायचा आहे. तर असे केल्यामुळे काय होते की आपल्या घरातील नजरबाधा असेल, पितृदोष असेल, इडापिडा असेल तर ते दूर होत असते. आता जरी हा दिवा विझला हवेमुळं तरी पण मनात कोणतेही वाईट विचार न आणता दिवा पुन्हा प्रज्वलित करायचा आहे. आणि हा दिवा बनवतानाच आपल्याला असा बनवायचा आहे की त्यामध्ये 2 किंवा 3 तास तेल राहील, एवढं म्हणजेच की एवढा वेळ चालला पाहिजे असा दिवा बनवायचा आहे. जरी तुम्ही मग पंती घेतलात तरीही चालेल किंवा कणकेचा दिवा जरी बनवलात तरी अशा पद्धतीने दिवा बनवायचा आहे. आणि दुसऱ्या दिवशी मग काय करायचं आहे, त्यामध्ये जे आपण विलायची, लवंग टाकले होते तर ते काढून घ्यायचं आहे आणि निर्माल्यामध्ये टाकायचं आहे. आणि दिवा जो आहे तर एखाद्या झाडाखाली दिवा तुम्ही ठेवू शकता, जेणेकरून पक्षी खाऊन घेतील आणि माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होईल, आपल्या घरातील दारिद्र्य दूर होते
घरामध्ये लक्ष्मी टिकून राहते। तर हा जो उपाय आहे तर हा उपाय तुम्ही कोजागिरी पौर्णिमेलाच नाही तर तुम्ही प्रत्येक पौर्णिमेला पण हा उपाय करू शकता, ज्यामुळे काय होईल की आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्त होईल। घरातील इडापिडा नजरबाधा सगळ्या दूर होण्यासाठी मदत होत असते। तर त्याचप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे तर आता एक मातीची पंती घ्यायचं आहे किंवा मग तुमच्याकडे कापूर जाळण्याचं भांडं असेल तर तुम्ही मग ते भांडं पण घेऊ शकता। आता त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, कापूर जाळण्याचं भांडं नसेल तुमच्याकडे तर तुम्ही एखादी प्लेट घेऊ शकता किंवा मग एखादी मोठी पंती घेतलात तरीही चालेल। तर मग त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत। तांदूळ टाकल्यानंतर आता तुमच्याकडे भीमसेनी कापूर असेल तर तुम्ही भीमसेनी कापूर घ्यायचा आहे, आणि भीमसेनी कापूर नसेल साधा कापूर असेल तर मग तुम्ही मग साधा कापूर पण घेऊ शकता। नंतर मग काय करायचं आहे, 5 लवंग घ्यायचे आहेत आणि त्याचबरोबर आपल्याला काय करायचं आहे, थोडीशी पिवळी मोहरी पण आपल्याला घ्यायची आहे। तर ह्या ज्या 2 वस्तू आहेत तर म्हणजेच की ह्या वस्तू घेऊन आपल्याला आपण जिथे पूजा मांडली आहे म्हणजेच की आजच्या दिवशी म्हणजेच पौर्णिमेच्या दिवशी पूजा मांडत असतात माता लक्ष्मीची म्हणा किंवा चंद्रदेवांची, कुबेर देवांची, इंद्रदेवाची, तर ही पूजा मांडल्यानंतर पूजेपुढे बसून तुम्ही हा उपाय करू शकता किंवा मग जरी पूजा मांडली नसेल तरी देवघरापुढे तुम्ही ह्या वस्तू जाळायच्या आहेत। तर ह्या वस्तू जाळत असताना किती वाजता जाळायच्या आहेत, आपल्याला 6 ते 7:30 या वेळेमध्येच या वस्तू आपल्याला घरामध्ये जाळायच्या आहेत, कारण की या वेळेमध्ये लक्ष्मी येण्याची वेळ असते। म्हणून या वेळेत आवर्जून हा उपाय आपल्याला करायचा आहे। जर तुम्हाला नाहीच जमले या वेळेत तर तुम्ही रात्री 12पर्यंत पण हा उपाय करू शकता। फक्त महिलांना मासिक धर्म असेल तर त्यावेळेस तुम्ही करू नका, मग घरातील इतर व्यक्तींना तुम्ही हा उपाय करायला सांगू शकता। घरामध्ये भांडण तंटे होत असतील किंवा आर्थिक अडचणी असतील तरी पण तुम्ही हा उपाय करू शकता। या सगळ्या अडचणी दूर होतात। म्हणून आपल्याला त्यामध्ये काय करायचं आहे, कापूर जाळण्याचं जे भांडं घेतलं आहे आपण त्यामध्ये भीमसेनी कापराच्या 5 वड्या ठेवायच्या आहेत आणि लवंग ठेवायचे आहेत 5, आणि आपण ज्या विलायची घेतल्या आहेत तर त्या विलायची आपल्याला दिव्यामध्ये टाकायचं आहे, कारण की आपण हा उपाय करत असताना एक दिवा प्रज्वलित करायचा आहे। पण जो दिवा आपण प्रज्वलित केला आहे तर त्या दिव्याचं जे तोंड आहे उत्तर दिशेकडे तोंड करायचं आहे, कारण की आणि तो दिवा आपल्याला तुपाचाच लावायचा आहे। उत्तर दिशा ही माता लक्ष्मीची दिशा मानली जाते, म्हणून मग उत्तर दिशेकडे तोंड करून आणि तुपाचाच दिवा आवर्जून लावायचा आहे। नंतर काय करायचं आहे, आपल्याला भीमसेनी कापरामध्ये 5 फुल असलेले लवंग टाकायचे आहेत आणि पिवळी मोहरी असेल तुमच्याकडे तर मग पिवळी मोहरी तुम्ही त्यामध्ये टाकू शकता। आणि माता लक्ष्मीचं तुम्हाला महालक्ष्मी अष्टक म्हणा किंवा कोणतं स्तोत्र येत असेल किंवा कोणताही मंत्र येत असेल, जरी येत नसेल तरी तुम्ही मग यूट्यूबवरती सर्च करून कोणताही मंत्र तुम्ही लावू शकता, कारण की हा मंत्र लावल्यामुळे काय होईल की आपल्या घरातील ज्या पण कोणत्या इडापिडा असतील, नजरबाधा असेल तर ह्या सगळ्या नकारात्मकता असेल तर घरातून बाहेर निघून जातात आणि आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्त होते। कारण की अशा ह्या वस्तू जर आपण पौर्णिमेच्या दिवशी घरामध्ये जाळल्या तर घरातील नकारात्मकता निघून जाते, अलक्ष्मी निघून जाते आणि माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते। कारण की ह्या ज्या सगळ्या वस्तू आहेत तर याचा सुगंध माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय असतो। म्हणून मग या वस्तू आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून घरामध्ये जाळायच्या आहेत। त्याचप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे की आता आपल्या घरामध्ये एखादी व्यक्ती आजारी असेल किंवा घरामध्ये पैसा खूप खर्च होत असेल तर एक खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे आणि त्यामध्ये दुहेरी वात लावायची आहे आणि त्यात 2 कापुराच्या वड्या टाकायच्या आहेत आणि ते आपल्याला देवघरापुढे प्रज्वलित करायचं आहे। आणि मग ती खोबऱ्याची वाटी उचलून आपल्याला घ्यायची आहे आणि ती घराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये फिरवायची आहे। घराच्या बाहेर जाऊन ती वाटी जी आहे तर घराच्या उत्तर दिशेकडे म्हणजेच की उत्तर दिशेला ठेवायची आहे। जरी दिवा विझला तरीही तुम्ही दुसऱ्या दिवशी ती खोबऱ्याची वाटी जी आहे एखाद्या निर्माल्यामध्ये टाकू शकता किंवा मग एखाद्या ठिकाणी तुम्ही पुरून ठेवू शकता। तर असे उपाय केल्यामुळे काय होते की आपल्या घरातील नकारात्मकता दूर होते, घराची प्रगती होते, घरामध्ये माता लक्ष्मीची कायम कृपा राहत असते। म्हणून मग पौर्णिमेच्या दिवशी हा उपाय तुम्ही आवर्जून करायचा आहे। तर आजचा व्हिडिओ इथेच संपला। व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी नमः हे लिहायला विसरू नका। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।